आमचं एकच शिवसेनेचा बोध आहे की आम्ही टीका करत नाही, आम्ही करून दाखवतो. तुम्ही बघितलं असेल मगाशी जिल्हा प्रमुखांनी साहेबांनी सांगितलं की पत्रीपोली आम्ही कशा प्रकारे केला आणि हा पलावा ब्रिज असेल हाही कशा प्रकारे केला. ठीक आहे, तारखा बदलल्या गेल्या, त्याच्यामुळे ट्विट करणं अमुक करणं स्वतः काही करत आणि या देसाई आणि निर्जय पुलावर आज आपण लोकांना त्याची सुविधा चालू केली. आज लोकांना ट्रॉफिक मुक्त असा हा आज आपण लोकांना दिलेला आहे. मी आज खरोखर आम्ही सर्वजण पक्षाच्या आनंदात सर्वजण महाराष्ट्राचे आदरणीय नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील यांच्या अथक प्रयत्नाने अथक मेहनतीने हा देसाईवरील आणि निलजेवरील येथील हा उड्डाणपूल आज लोकार्पण होत आहे. आज आनंदाची गोष्ट आहे, लोकांना याच्यामुळे ट्रॉफिक मधून मुक्तता मिळते. या पुलाच्या बाबतीमध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली. या विभागातील जो काही वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्याचा पाठपुरावा आमदार राजेशजी मोरे यांनी केला. सर्व पदाधिकारी त्यावर लक्ष देऊन होते. एखादं काम करत असताना वाहतूक कोंडी आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता त्याप्रमाणे काम होतं, परंतु सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे हे काम पूर्ण करून शकले. जो काही विकासाचा डोंगर या कल्याण जिल्ह्यामध्ये त्यांनी उभा केलेला आहे आणि त्यामुळेच विरोधक बेचैन झालेले आहेत. त्यामुळे ट्विटच्या द्वारे कामं होत नाही तर प्रत्यक्ष साईटवर जाऊन पाठपुरावा करून कामं पूर्ण करावी लागतात. याचं हे मूर्तिमंत उदाहरण खासदारांनी आपल्या समोर दाखवलेलं आहे. काहीकांनी बॅनरबाजी किंवा तारीख बदलली याच्याप्रमाणे वल्गना केल्या, परंतु प्रत्यक्ष खासदारांनी हे एकच कामं नाही तर रात्रभर जागून 2-2 दिवस रात्र जागून पथरी पुलाचं काम पूर्ण करून घेतलं. आणि त्यामुळेच फक्त बॅनरबाजी किंवा ट्विट करून उपयोग नाही तर गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याकडे आमदारकी असताना आपण काय केलं या विभागासाठी एक तरी काम त्यांनी दाखवावं. आणि निश्चितपणे हे आजचं जे काम आहे ते वाहतूक कोंडीवर मात करणारं काम ठरणार आहे. दुसरं एक असं की या भारतवर्षामध्ये शिंदे साहेबांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी आपल्या मतदारसंघासह महाराष्ट्रामध्ये या कामाच्या माध्यमातून आपलं काम दाखवून दिलेलं आहे. आणि अशा वेळेला कोणी जर बापलेक म्हणून त्यावर टीका करत असेल तर निश्चितपणे ती निषेधार्थ आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो. आणि आज या पुलाचं उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करतो.